Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Baba. Happy birthday to you. त्यांचं राहणीमान, त्यांचा स्वभाव छान आहे. उठून उठतात, 7 वाजता 6 वाजता आंघोळ होते, चहा, पेपर वाचणं, जरा फिरून येणं, 11:30 पावणे 12ला जेवण, सगळ्यांची चौकशी करतात. आजोबांचा स्वभाव सगळ्यांनी सांगितला की खूप कडक आहे, खूप करारी आहे, पण तसंच आम्ही त्यांना भाऊक होतानाही खूप पाहिले. कुटुंबियांच्या बाबतीत ते खूप खूप भाऊक आहेत. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा त्यांना मी पाहिले रडताना, हे करताना खूप भाऊक आहेत. रुबाबदार आजोबा पहिल्यांदाच बघितलेत. त्यांच्या मिशा, त्यांचं हसणं म्हणजे वाटलेच नाही त्यांचं इतके वर्ष चे असतील ते म्हणून. खूप भारी आहेत, कायम हसमुख असतात. त्यांची पर्सनॅलिटी बघून मला वडिलांचं ते पुण्य असणार आहे. कारण जर अशी सासू कशी असावी, सासरे कसे असावे. कारण आई वडिलांच्या सारखं मायेच्या बंधनात अडकून जर त्यांनी मुलांना ठेवलंय त्याचप्रमाणे सुनांना ठेवलंय तरच ते एकत्र कुटुंब टिकून राहतं. हल्लीच्या मुलींना एकत्र कुटुंब नको असते, विभक्त कुटुंब पाहिजे असते. तर माझं तर पूर्ण मत आहे, एकत्र कुटुंबात तुम्ही जे सण समारंभ साजरे करता, जो आनंद आहे तो तुमच्या विभक्त कुटुंबात तुम्हाला कधीच मिळणार नाही. आणि एकत्र कुटुंबात तुम्हाला जे तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या घरातली माणसं तुम्हाला जो आधार देतात तो खराच आधार एक मुलाचा आधार असतो आणि त्यातूनच आपण त्या संकटावर मात करू शकतो. त्यामुळं खरंच आमची एकत्र कुटुंब पद्धती आहे हे माझ्या आत्यांचं मामांचं खरंच श्रेय आहे आणि आम्ही असेच एकत्र कायम राहणार आणि त्यांचे कायम असेच आशीर्वाद देऊ. भाऊंचं नाव घेण्याची माझी पात्रता नाही, पण भाऊ हे माझ्या सूनबाईंचे आजोबा आणि हे आमचं नातं आज 4 वर्षापासूनचं आहे.
पण ह्या नात्यात मला कधीही असं जाणवलं नाही की हे आमचं 4 वर्षाचं नातं आहे, की अगदी पूर्वांपार जसे भाऊ माझे अगदी वडील असल्यासारखेच आजही मला जाणवतं आणि त्यांच्याकडून त्याच पद्धतीने मला प्रेमही मिळतं. आणि ह्या कुटुंबाशी माझे ऋणानुबंध असेच राहोत, भाऊंना असंच उदंड आयुष्य लाभो एवढ्याच सदिच्छा आणि शुभेच्छा. खूप म्हणजे खूप हसमुख कायम त्यांचा चेहरा आणि कायम समजूतदारपणे सगळ्यांना सांगणारा वाजत, सगळ्यांची बोलून घेणार, सगळ्यांशी प्रेमाने वागणार, तेवढ्याच पद्धतीने ते रागवणार पण, असा त्यांचा स्वभाव आहे. भविष्यात पण ते असेच हे राहतील ही फक्त आमची इच्छा. व आपण सगळे एकत्र राहत असतो तेव्हा सगळ्यांच्या सुखदुःखात आपण म्हणजे मिळून मिसळून राहत असतो. त्यामुळं म्हणजे सुख आलेलं पण आपण असं सहज नेतो आणि दुःख आलेलं पण आपण असं सहज घेऊन जातो, कारण सगळे आपल्या बरोबर असतात. जे खरं ते खरं, ते खोटं ते खोटंच, हा त्यांचा महत्त्वाचा म्हणजे हा एक स्वभाव आहे. त्यामुळं त्यांच्यावर प्रेम करणारे पण माणसं खूप आहेत. आज माझं एक भाग्य समजतं की त्यांचा मी आज नातो आहे, त्यांच्याकडून काय घ्यायला भेटलं, त्यांच्याकडून शिकायला भेटलं, तेच आम्ही आमच्यासाठी खूप म्हणजे मानतो. बस.